नमस्कार मित्रांनो, तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी आषाढी वारीला पंढरपूरला जाणार असाल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. वारी दरम्यान जर अपघात झाला, जखमी झाले किंवा दुर्दैवाने मृत्यू झाला तर शासनाकडून लाखोंची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर कोणाला किती मदत मिळणार, कोण अर्ज करू शकतो, कोणती कागदपत्रे लागतील, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने विठ्ठल रुक्माई वारकरी योजना 2026 लागू केलेली आहे. ही योजना आषाढी वारी दरम्यान पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आहे. तर कोणाला किती मदत मिळेल? आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर वारी दरम्यान अपघात मृत्यू झाला तर त्या वारकऱ्याच्या जवळच्या वारसाला 4 लाख रुपये आर्थिक मदत मिळणार आहे. जर अपघातामुळे अपंगत्व आलं तर 40 ते 60% अपंगत्व असेल तर 74,000 रुपये मदत मिळेल आणि जर 60% जास्त अपंगत्व असेल तर 2,50,000 रुपये या ठिकाणी मिळणार आहेत. जर हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावं लागलं तर एका आठवड्यांपेक्षा जास्त दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यास 16,000 रुपये मदत मिळणार आहे आणि एका आठवड्यांपेक्षा कमी दिवस राहिल्यास 5,400 रुपये या ठिकाणी मदत मिळणार आहे. तर कोणाला लागू आहे? तर ही योजना पायी वारी करणारे, खाजगी वाहनाने जाणारे, बस किंवा इतर सार्वजनिक वाहनाने जाणारे सर्व वारकऱ्यांना या ठिकाणी ही योजना लागू होणार आहे. तर कोणती या ठिकाणी अट आहे? तर या योजनेसाठी एक अटही आहे, ते म्हणजे तुम्ही खरंच आषाढी वारीला पंढरपूरला गेला आहात का, याचं तहसीलदारांचं प्रमाणपत्र लागणार आहे. हे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणं आवश्यक आहे. तर अर्ज कुठे करायचा? जर अशी घटना घडली तर वारकरी किंवा त्याच्या वारसाने जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करायचा आहे. जिल्हाधिकारी कागदपत्रांची पडताळणी करून मदत मंजूर करतील. लक्षात ठेवा, ही मदत नैसर्गिक मृत्यूसाठी नाही. उदाहरणार्थ आत्महत्या, विषबाधा किंवा खून अशा प्रकरणांनाही ही योजना लागू होत नाही. फक्त अपघात किंवा दुर्घटना झाल्यासच ही मदत या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. तर या योजनेचा हा एक महत्त्वपूर्ण जी.आर. होता. तर मित्रांनो, ही माहिती प्रत्येक वारकरी आणि त्याच्या कुटुंबांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच शासनाच्या नवीन जी.आर. योजना आणि शेतकरी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.